आई आज मला चटपटीत खायचं आहे काहीतरी. काय करू मग सांग. पाणीपुरी करू का? चल मग आपण पाणीपुरी करू. चल. आज माझ्या मुलाची फरमाईश होती की पाणीपुरी खायची. मग त्याच्या आवडीनुसार आज पाणीपुरी करण्याचा बेत केला. चला मग बघूया पाणीपुरी कशी करायची ती. आता पाणीपुरी अगदी सोपी रेसिपी. त्यासाठी मी घेतला पुदिना, मिरची, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर. पुदिनाशिवाय तर पाणीपुरीची टेस्टच नाही. तर आता मी हे सर्व साहित्य पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यात टाकलं थोडा अद्रकचा तुकडा आणि कढीपत्त्याची 5-6 पाने. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर त्याच्यात 1 तांब्या पाणी टाकलं आणि थोडा पाणीपुरी मसाला म्हणजेच 1 चम्मच पाणीपुरी मसाला आणि मीठ टाकून ढवळून घेतलं, मिक्स करून घेतलं. आता यामध्ये नंतर गोड पाण्यासाठी मी गरम पाणी केलं, त्यामध्ये चिंच टाकून घेतली आणि नंतर गूळ केलं आणि नंतर गाळणीने गाळून आपलं गोड पाणी तयार झालं. आता बटाट्याची भाजी. बटाटे चांगले बॉईल करून घेतले, शिजवून घेतले आणि त्याची साल काढून त्यामध्ये कच्चा मोठा कांदा बारीक चिरून, कोथिंबीर भरपूर अशी, थोडा धने मसाला, 1 चमचा तिखट आणि चवीपुरता मीठ. भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. आता सर्व बेत पाणीपुरी आणि त्यासोबत खिचडी केली होती आणि सर्वजण आम्ही टेरेसवर गेलो आणि मस्त असा पाणीपुरीचा आस्वाद घेतला. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.